आज आपण उन्हाळा स्पेशल छान थंडगार अशी दशमी पाहणार आहोत। ह्या दशमीमध्ये जे साहित्य टाकलेलं आहे ते शरीरासाठी थंडावा देणारा आहे आणि ह्या दशम्या चवीला खूप छान लागतात। याच्याबरोबर तुम्ही शरीराला थंडावा देणारी पुदिन्याची चटणी बनवू शकतात। लोणचं असेल तुम्ही लोणच्याबरोबर पण ह्या दशम्या खाऊ शकतात किंवा नुसत्या अशाच खाल्ल्यात तरी देखील खूप छान लागतात। चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जेवण खूप कमी जातं, मग असं काहीतरी वेगळं जेवणामध्ये बनवलं की सगळ्यांना जेवण छान जातं। तर आज आपण अशीच एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण दशमीमध्ये सर्वात प्रथम काकडी घेणार आहोत। तर काकडी जी आहे ती स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरची साल काढून आजूबाजूचे देठ काढून घेतलेले आहेत। आता ही काकडी आपल्याला किसणीवर किसून घ्यायची आहे। काकडी आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते। काकडी आणि बाकीचं साहित्य आपण बघणार आहोत ते सुद्धा शरीराला थंडावा देण्याचं काम करतं। तर अशा ह्या थंडगार काकड्यांची दशमी आपण आज बनवणार आहोत। तर सगळ्या तिघी काकड्या ज्या आहेत त्या आता आपण किसणीवर किसून घेऊ। 3-4 काकड्यांमध्ये जवळजवळ 5 लोकांचा तुमच्या दशम्या तयार होतात। जेवणामध्ये काय बनवावं हे जर सुचत नसेल तर नक्की ह्या दशम्या तुम्ही बनवा, तुम्हाला देखील खूप आवडतील। आता मी दुसरं साहित्य घेतलेलं आहे 2 मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले कांदे पण टाकायचा आहे। कांदासुद्धा आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करत असतो। नंतर कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर पण तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकतात। कोथिंबीरसुद्धा थंड असते। नंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। तर हे जे साहित्य टाकलं आपण कोथिंबीर, कांदा आणि काकडी हे छान थंड आहेत। नंतर 1 लहान चमचा हळद टाकलेली आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर तीळ टाकायचे आहे 1 मोठा चमचा। नंतर 1 मोठा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे। तिळीमुळे ओवांमुळे छान खमंग खुसखुशीतपणा येतो, चव पण खूप छान लागते दशम्यांची। नंतर आता 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। जर लागलंच तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं। आता काकडीच्याच रसामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जर लागलंच तरच तुम्हाला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे, तोही अगदी किंचित, कारण की काकडी नंतर हळूहळू पाणी सोडते, म्हणून खूप असं या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। काकडीच्या रसामध्ये आणि कांद्याच्या रसामध्येच तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं किंचित पाण्याचा हात करते आणि पीठ मळून घेते। जर मला पुन्हा सैलसर वाटलं मळल्यानंतर तर मी पुन्हा थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं होतं। कोरडं पीठ अर्धी वाटी अजून गव्हाचं कोरडं पीठ टाकून पुन्हा पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं दशम्यांचं पीठ तयार झालेलं आहे। थोडंसं दशम्या लाटता येतील इतकं घट्ट पीठ भिजवायचं आहे आणि थोडं 1 चमचा तेल टाकून पुन्हा तेल लावून थोडंसं मळून घेणार आहोत। तर तेल लावून या ठिकाणी आपण दशम्यांचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता आपण दशम्या लाटायला सुरुवात करूया। अगदी छान चविष्ट लागतात ह्या दशम्या। कच्चाच कांदा टाकल्यामुळे हा कांदासुद्धा आपल्या शरीराला छान थंडावा देण्याचं काम करत असतो आणि ज्यावेळेस आपण दशम्या खातो त्यावेळेस कांदा दशम्यांमध्ये असल्यामुळे खूप छान चव येते। काकडीमुळे तर येतेच, परंतु कांदा, कोथिंबीर याच्यामुळे देखील दशम्यांना खूप छान चव येते। आता 1 छोटा गोळा काढून त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे। काकडी असल्यामुळे थोडंसं काकडी जी आहे ती नंतर पाणी सोडू लागते, म्हणून थोडंसं सैलसर असतं, म्हणून मी हातानेच थोडं थापून घेणार आहे आणि मग शेवटी थोडंसं लाटणं फिरवायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पातळ दशमी या ठिकाणी तयार करून घ्यायची। हाताने पटकन पसरतं सैल असल्यामुळे, म्हणून मी हाताने थोडंसं भाकरी थापतो आपण तसं थापून घेतलेलं आहे किंवा आपण थालीपीठ थापतो तसं थापून घेतलं आणि मग नंतर थोडंसं हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं। थोडं कोरडं पीठ टाकायचं। दशमी या ठिकाणी आपली छान लाटून तयार झालेली आहे। आता आपण तिला तव्यावर भाजून घेणार आहोत। आता भाजताना तूप लावून भाजा किंवा तेल लावून भाजा, कुठल्याही प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकतात। थोडंसं या ठिकाणी मी आता तेल टाकते दोन्ही बाजूंनी आणि दशमी दोन्ही बाजूंनी छान खमंग अशी भाजून घेऊ। जेवणामध्ये काहीतरी वेगळं असलं की जेवण करायला सुद्धा छान वाटतं। उन्हाळ्यामध्ये खूप पाणी पिऊन पोट भरतं किंवा सारखं तेच खाऊन कंटाळा येतो। तर अशा वेळेस आपण असे नवीन प्रकार, अगदी झटपट होतं आणि खूप वेळ पण लागत नाही,
आता या ठिकाणी आपली पहिली दशमी जी आहे ती दोन्ही बाजूंनी छान अशी तेल लावून भाजून घेतलेली आहे. काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या दशम्या देखील मी बनवून घेतल्या आणि भाजून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी पहिली दशमी जी आहे ती काढून घेऊ. छान भाजली गेली खमंग अशी. दुसरी दशमी देखील अशाच पद्धतीने बनवली, ती देखील भाजून घेतली आणि सर्व दशम्या तयार करून घेतल्या. दशम्यांबरोबर छान अशी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, थोडंसं खोबरं. पुदिना देखील आपल्या शरीराला छान थंडावा देण्याचं काम करतं. तर इतक्या दशम्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत. आता सर्विंग प्लेट तयार करून घेऊया. त्यासोबत तुम्ही लोणचं घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे मुरंबा असेल, कैरीची चटणी असेल, तीसुद्धा तुम्ही दशम्यांबरोबर घेऊ शकतात. आता कैऱ्यासुद्धा बाजारामध्ये येत आहेत. नंतर ही आहे पुदिन्याची चटणी. छान मऊसूत अशा या ठिकाणी आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.